नमस्कार, मी साधना राजवाडकर. हिंदुस्तान पोस्टमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत. सध्या आपण बघतोय की नाशिकमधला जो धर्मांतरणाचा प्रकार आहे तो खूप गाजतोय. एका नामांकित आय-टी कंपनीमध्ये महिलांचं लैंगिक शोषण आणि धर्मांतरण केलं जात होतं. तर हा सगळा नेमका प्रकार काय आहे आणि या प्रकाराची व्याप्ती किती मोठी आहे? याचा लव्ह जिहादशी काही संबंध आहे का? ही कंपनी नेमकं करते काय? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आज आपण जाणून घेणार आहोत. आणि ही उत्तरं देण्यासाठी आज आपल्यासोबत उपस्थित आहेत ज्येष्ठ विधिज्ञ संजीव पुनाळेकर सर. नमस्कार. संजीवजी, तुमचं हिंदुस्तान पोस्टमध्ये मनापासून स्वागत. संजीवजी, सगळ्यांच्या मनात असंख्य प्रश्न आहेत या प्रकरणाविषयी. तर हे जे धर्मांतरणाचं प्रकरण आहे नाशिकच्या आय-टी कंपनीमधलं, तर याचा कुठेतरी लव्ह जिहादशी संबंध आहे का? या संपूर्ण प्रकरणाकडे तुम्ही कसं पाहता? मुळात काय झालं, की खरातच्या प्रकरणानंतर हे प्रकरण आलं. त्यामुळे लोकांचा दृष्टिकोन असा आहे, की याच्याकडे काहीतरी सेक्स स्कॅन्डल किंवा लैंगिक शोषण म्हणून पहा किंवा लव्ह जिहाद. मला वाटतं याची पाळंमुळं खूप खोलवर गेली आहेत. बघा, त्यांनी 6 तरुण पकडलेत आणि त्यातलं मला वाटतं एक मराठी भाषिक आहेत, बाकी सगळे परप्रांतीय आहेत. म्हणजे एकाच ठिकाणी एका प्रथितयश कंपनीमध्ये हे सगळे येतात. हे आले कुठून? म्हणजे नाशिकमध्ये जर ते 6 आहेत, तर मुंबईमध्ये 600 असणार आहेत. ही जी कंपनी एवढी मोठी आहे, मी नाव घेत नाही, पण नाव सगळ्यांना ठाऊक आहे, की या कंपनीकडे लक्षावधी कोटीची कॉन्ट्रॅक्ट आहेत. म्हणजे 37 लाख कोटी एवढी त्याची टर्नओव्हर आहे त्या कंपनीचं, त्याचं उलाढाल आहे आर्थिक. आणि त्या कंपनीचे लाखो एम्प्लॉई वेगवेगळ्या स्वरूपात, काही कॉन्ट्रॅक्टवर, काही असे आहेत. आणि त्या कंपनीकडे सगळ्या राष्ट्रीय याची किल्ली जी आहे, राष्ट्रीय गुपितं, पासपोर्टचं काम ते पाहतात, डिफेन्सची डील पाहतात, इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट. म्हणजे तुम्हाला सांगतो, भारतामध्ये 3 कंपन्या आहेत. त्या 3 कंपन्यांकडे मिळून एकूण जो डेटा आहे, 90% डेटा आहे 3 कंपन्यांकडे आहे आणि त्यातली सर्वात मोठी कंपनी आहे. त्यामुळे अत्यंत गंभीर आहे. आणि हा जिहाद, म्हणजे आपण म्हणतो ना, जिहाद हा जिहाद असतो. तुम्ही बघितलं असेल, की पूर्वी सुद्धा त्यांनी त्या अफजल गुरुची पत्नी होती, अफसान गुरु. ती हिंदू होती, तिला वापरलेलं. म्हणजे केवळ हे असं शोषण होतं. मला असं वाटत नाही, की 6 युवक, मुस्लिम युवक ज्यांना चांगल्या पगाराच्या नोकऱ्या होत्या, भरभक्कम पगार आहेत, लाखोंमध्ये आहेत, तर ते काहीतरी नाशिकच्या महिलांचं शोषण करायला जातील असं काही मला वाटत नाही. हेतू लार्जर आहे, फार मोठा कट आहे. म्हणजे याच्यामध्ये लैंगिक शोषण आहे, लव्ह जिहाद आहे. त्याच्या पलीकडे जाऊन अजून काहीतरी ते शोधलं पाहिजे असं मला याच्यामध्ये वाटतं. तुम्ही आत्ताच सांगितलं की हा खूप मोठा कट आहे आणि त्याला खूप वेगळे वेगळे पैलू आहेत. पण या प्रकरणात आता तक्रार तर झाली. आता पुढे काय होणं अपेक्षित आहे? पुढे म्हणजे याची चौकशी अगदी व्हायला पाहिजे. म्हणजे मुळात नाशिक पोलिसांचं कौतुक करायला पाहिजे, की तक्रार आल्यावर त्यांनी ज्या कौशल्याने हा पेच सोडवला आणि त्यांना पकडलं. पण आय थिंक दिस इज टिप ऑफ द आइसबर्ग, म्हणजे एखाद्या हिमनगाचे वरचं टोक आहे. कारण मी मगाशी म्हटल्याप्रमाणे 6 युवक करतायत. एवढी मोठी कंपनी आहे. आता मला असं वाटतं, की कुठेतरी आलंय, की या कॉर्पोरेटनं सुद्धा जबाबदार धरलं पाहिजे. पूर्वी बाळासाहेब ठाकरेंनी ज्यावेळेला मराठी माणसांसाठी वगैरे आंदोलन झालं 1969-70 साली, त्यावेळेला त्यांनी मार्मिक साप्ताहिकामध्ये त्यांनी नावं द्यायचे. मोठ्या कंपन्यांच्या मध्ये जे 1 लाखाहून ज्यांना पगार, त्यावेळेला म्हटलं 1 लाख नाही, 50,000 होतं. त्याहून जास्त पगार असलेल्या कर्मचाऱ्यांची नावं द्यायला लागायची. पुढे हा नियम त्यांनी बदलला. पण ती नावं दिल्यानंतर बाळासाहेब नावं द्यायचे आणि म्हणायचे, बघा हे परप्रांतीय आहेत, वाचा आणि स्वस्थ बसा. त्यातून मराठी माणसाचं संघटन झालं. म्हणजे नावं आल्याने काही बिघडणार नाहीये. तर या कंपन्यांनी नावं दिली पाहिजेत. तुम्हाला सांगतो, की राष्ट्रीय सुरक्षा मी यासाठी म्हणतोय, पुन्हा पुन्हा चौकशी काय आहे? नाशिकचे पोलीस करतात चौकशी. पण मला आठवतं, की मध्यंतरी कोस्टल रोड जो आपला झाला मुंबईचा, त्याचं जेव्हा कॉन्ट्रॅक्ट मिळायची वेळ आली, तेव्हा IL&FS नावाच्या कंपनीला गेलो. IL&FS आणि लार्सन अँड टुब्रोमध्ये वाद होते. आणि ज्यावेळेला IL&FS ला ते देण्याचा विषय आला, तेव्हा कोणीतरी अशी तक्रार केली आणि त्याचा एक गोपनीय रिपोर्ट आला, की ओसामा बिन लादेनचा काहीतरी भाऊ वगैरे त्यामध्ये शेअर होल्डर आहे. आता हा भाऊ राहतो सौदी अरेबियात. त्याचे संबंध बिल गेट, बिल क्लिंटन, ट्रम्प सगळ्यांची आहेत, इस्रायलची आहेत. तो स्वतः दहशतवादी नाही. पण सरकारने ते काम थांबवलं आणि मग लार्सन अँड टुब्रोला दिलं. मग असं जर आहे, यासारख्या गोष्टी सरकार करतंय, तर या कंपनीमध्ये सुद्धा ही नावं आली पाहिजेत. आणि मुळात या लोकांना, या जिहादींना कोण तिकडे बसवतोय? एवढं एकीकडे आपण बघा, भारतामध्ये आपण सच्चर देतोय. सच्चरच्या नावाखाली मुसलमानांना लक्षावधी कोटी रुपयांची खैरात देण्यात आलेली आहे. मग ते मागासलेले आहेत, तर मग इथे नोकऱ्या कशा मिळतात? आणि कुणीतरी त्यांना आणून बसवतोय का? जसं बांगलादेशला मुंबईमध्ये बसवतोय. बरं, तो बसवतो तो काय, त्याने काही एम्प्लॉयमेंट गॅरंटी स्कीम नाही काढलेली किंवा एम्प्लॉयमेंट एक्सचेंज नाही काढलेलं. याचा हेतू आहे तो कुठेतरी राष्ट्रीय सुरक्षेला धोका पोहोचवण्याचा आहे. आणि याच्यामध्ये असं होतं, की मी आता बघतोय, की तुम्ही हा कार्यक्रम घेतलात, मला आनंद वाटला. नाशिकची काही मंडळी भेटली होती, त्या आंदोलनाच्या गोष्टी बोलत होती, आपण रस्त्यावर उतरूया म्हणत होती. आणि याच्यामध्ये भलं मोठं कारस्थान असं लोकांना वाटतं. कारण आज काय झालंय, बऱ्याच ठिकाणी मीडियामध्ये येत नाहीये. कारण ही जी कंपनी एवढी मोठी आहे, की त्या कंपनीच्या समूहांकडनं 40-40, 50-50 कोटींच्या जाहिराती या वृत्तसमूहांना मिळतात. त्यामुळे मग त्यांच्याकडे कोणी लक्ष नाही. नाव त्यांचं पद्धतशीरपणे गाळलं जाते. पण ते पुढे येणार, आम्ही ते आणणार.
त्यामुळे याची चौकशी नाशिक पोलिसांकडे आहे, ठीक आहे, पण ती व्याप्ती त्याची वाढवून अधिक मोठ्या स्पेशलाइज एजन्सीकडे दिलं पाहिजे असं मला वाटतं. या प्रकरणाची सखोल चौकशी व्हायला पाहिजे तुम्ही म्हणताय. पण मग सीबीआयकडे तपास दिलेला आहे. अजून काय होणं अपेक्षित आहे? नाही, ते मी सुद्धा वाचलं की सीबीआयकडे तपास दिलेला आहे. बातम्या येतात आता. पण सीबीआय ही स्पेशलाइज एजन्सी आहे, इतपत ठीक आहे. हे काम एनआयए करू शकेल आणि एनआयएच्या जोडीला महाराष्ट्र एटीएसने पण जावं, कारण याच्यामध्ये दहशतवादाचा अँगल आहे. बघा, आपण लँड जिहाद, लव्ह जिहाद, तसा आम्हाला रोजगार जिहाद वाटतो. हे निरनिराळ्या प्रकारचे जिहाद आहेत. हे या जिहादमध्ये अंतिम हेतू जो आहे तो भारताला पराभूत करणं आणि भारतामध्ये इस्लामिक राजवट आणणं हे आहे. त्यामुळे उद्या असं होईल की उद्या जर भारताचं कोणाशी युद्ध झालं, पाकिस्तान किंवा चीनशी, हा सगळा डेटा तिकडे जाईल. मग त्यावेळेला आपण, आता पण माझं आव्हान आहे की कोण उद्योजक आहे, कोण त्याच्यामध्ये आहे, कोणती कंपनी आहे, याची अजिबात मुलाहीचा सरकारने बाळगता कामा नये. त्यांना जाब विचारला पाहिजे, यादी जाहीर व्हायला पाहिजे. आणि या लोकांना म्हणजे याच्यामध्ये कुठेही ना हिंदू मुस्लिम करण्याचा प्रश्नच नाहीये. आज जेव्हा बंगालमध्ये SIR ची मोहीम चाललेली आहे किंवा इतर चाललंय, त्यावेळेला म्हणजे मुसलमानांना टार्गेट करतायत. हे काय चाललंय? हे जर 6 युवक एका धर्माचे आहेत आणि त्यांना शोषण पण केलं, धर्मांतरण केलं, लैंगिक छळ केला, मी कंपनीला दोष आज देत नाही, परंतु सीझर्स वाईफ शुड बी बियॉन्ड डाऊट. त्यांनी त्याचं जबाबदारी घेतली पाहिजे. नावं जाहीर करा आणि त्यासाठी हा तपास एनआयकडे गेला पाहिजे. एनआयए आणि त्याच्या जोडीला महाराष्ट्र एटीएस या दोघांकडे तपास जायला पाहिजे. लोकांना ताब्यात घ्यायला पाहिजे. दुसरं महत्वाचं, त्या कंपनीने फॉरेन्सिक ऑडिट होऊ दिलं पाहिजे की आपला कोणता डेटा बाहेर गेलेला आहे. तुम्हाला माहिती आहे की या कंपन्यांमध्ये, या ज्या अशा IT क्षेत्रातल्या कंपन्या आहेत, तिथे तुम्हाला पेन ड्राईव्ह नाही वापरता येत, तुमचा व्यक्तिगत लॅपटॉप वापरता येत नाही. आणि तिथे इंट्रा मेल असते, म्हणजे विदिन कंपनी, ज्याला आपण लोटस मेल पूर्वी होती त्या स्वरूपाची, त्यांना बाहेर डेटा पाठवता येत नाही. त्यामुळे काय डेटा बाहेर गेलाय किंवा कोणी काढलाय हे त्यांना माहित असणार. समजा मी तुमचा बॉस आहे आणि आपण दोघं एका गटात आहोत, तर तुम्ही काहीतरी डेटा बाहेर पाठवता, चेक करणारा मीच आहे, म्हणजे कोतवालही मीच आणि तुमचं सहकारी मीच, म्हणजे त्यामुळे फ्रॉड होऊ शकतो. कोणता डेटा बाहेर गेला असेल, मला तर शंका येते. मध्यंतरी विरोधकांनी ते पिगोसिसच्या नावाने रान उठवलेलं, असं पिगोसिस हे लोक करत असणार, कारण एवढी मोठी कंपनी आहे, एवढा जास्त डेटा आहे, कोणता डेटा बाहेर गेला, आपल्यावर कोणाचं लक्ष आहे, म्हणजे बिग बॉस इज, बिग ब्रदर इज वॉचिंग. तर आपल्या सगळ्यांना वॉच केलं जात आहे. कुठच्याही क्षणी काही युद्ध झालं, काही पेच प्रसंग आला किंवा काही प्रसंगी दंगे भडकवायचे झाले, ते जिहादी ते करू शकतील. यासाठी मला असं वाटतं की एनआयकडे तपास केला पाहिजे. सरकारने केला आहे याच्याबद्दल शंका नाही, पण जनतेमध्ये जागृती व्हायला पाहिजे. जनतेने रस्त्यावर सुद्धा उतरायला पाहिजे. कुठेतरी यांना आपण जबाबदारी धरायला पाहिजे, असं माझं मत आहे. आणि या दृष्टीने आम्ही वकील काही बोलतो, काही कार्यकर्ते बोलतात, लवकरच एक आंदोलन आम्ही याच्यामध्ये उभं करणार आहोत, कारण हे थांबता कामा नये. हे फक्त म्हणजे प्रसिद्धीपुरतं किंवा मतांसाठी बाबा जिहाद असं नाहीये. हे 6 तरुण पकडले गेले आहेत, हे फक्त त्यांचे दुवे आहेत किंवा हे फील्डवरची माणसं आहेत. सूत्रधारांपर्यंत गेलं पाहिजे आणि माझी खात्री आहे की याचे सूत्रधार परदेशात आहेत, पैसा येतोय, त्यातून पुरवला जातोय. म्हणून मला वाटतं की एनआयकडे तपास द्यावा आणि त्या कंपनीच्या मॅनेजमेंटला सुद्धा माझं सांगणं आहे की तुम्ही नीट वागा, स्वतःच्या क्षमतेत राहा, किंवा ज्याला आपण ग्राम्य भाषेत अवकातीत राहा म्हणतो, त्यामध्ये तुम्ही तुमच्या मर्यादेत राहा आणि तुम्ही सहकार्य करा. या प्रकारे जर का तुम्ही या भ्रमामध्ये असाल की आम्ही जाहिराती मीडियाला देतोय, आम्ही हे करतोय आणि त्या प्रकारे आम्ही दडपून टाकू आणि आमच्यापर्यंत येऊ देणार नाही, तर ते काय चालणार नाही. हा महाराष्ट्र आहे, लोक इथे रस्त्यावर उतरू शकतात. त्यामुळे यांनी सावध राहावं आणि जनतेने सुद्धा गप्प बसून राहू नये. हा राष्ट्रीय सुरक्षेचा प्रश्न आहे, हा एका पक्षाचा किंवा हिंदुत्ववाद मुस्लिम असं नाहीये, गंभीर प्रश्न आहे. आणि एक बरी मोठी कंपनी जर कॉम्प्रोमाइज झाली असेल, त्यातला डेटा गेला असेल बाहेर आणि आजही तिथे माणसं असतील, तर त्या सगळी मुळासकट त्यांना उपटून टाकलं पाहिजे, असं माझं म्हणणं आहे. आणि म्हणून आपण गांभीर्याने घ्यावं, एवढंच मला सांगायचं. तुम्ही आत्ताच सांगितलं की याचा तपास व्यवस्थित व्हायला हवा आणि त्यांच्याकडे जो डेटा आहे तो समोर यायला हवा. पण ही कंपनीच खूप मोठी आहे आणि देशातली खूप महत्वाची माहिती या कंपनीकडे आहे, त्याच्याविषयी काय सांगाल? या कंपनीकडे डिफेन्सची सगळी कॉन्ट्रॅक्ट आहेत, त्याचं करतायत. प्रोक्युरमेंट बद्दल त्यांच्याकडे डेटा आहे, त्यांच्याकडे पासपोर्ट संबंधीचा डेटा आहे, त्यांच्याकडे, अहो तुम्हाला सांगतो, पोलिसात जी आपण तक्रार देतो, तर त्याच्यामध्ये त्या पोर्टलवर तुम्ही गेलात, आता ती मध्यंतरी त्यांनी इकॉनॉमिक ऑफेन्स किंवा केलं की तुम्हाला त्या पोर्टलवर उघडून ती फील्ड भरायची असतात, ती सुद्धा या कंपनीकडे जाणार. म्हणजे थोडक्यात तुम्ही एखादी तक्रार दिलीत, तर तक्रार देणारा कोण आहे, त्याचा फोन नंबर काय, सगळं त्यांना कळणार. म्हणजे आता उद्या जर हे लोक जिहादीशी संबंधित एम्प्लॉय ठेवत असतील, तर ज्या आपण कोणाला संपर्क करतो, आपण सर्वसामान्य माणसाचा संपर्क हा न्यायालयाशी येतो, सर्वसामान्यांचा संपर्क हा पोलिसांशी येतो, पासपोर्टशी येतो. इथं आपण जेव्हा संपर्क करतो तर त्यांना अगोदरच कळणार आहे. म्हणजे उद्या तुम्हाला सांगतो, एखादा गंभीर बॉम्बलासारखा गुन्हा घडला, तर जे जे कंट्रोल रूमचे आपण बोलणार आहोत, काय सांगणार आहोत, ते सुद्धा यांच्याकडे पहिल्यांदा पोहोचणार आहे. म्हणजे अशा प्रकारे असतं. म्हणजे मी असं अजिबात म्हणत नाही की मुसलमानांना तुम्ही घेऊ नका किंवा नाही, पण त्याची कसून तपासणी या जिहादींची व्हायला पाहिजे. या 6 जणांना ज्यांनी आणलं त्याला काढून टाकलं पाहिजे. हे कुठून आले आणि कोणी वसवतंय का? कारण ज्या उद्योजकाच्या हातात ही कंपनी आहे, त्याच्या काही शैक्षणिक संस्था आहेत. मध्यंतरी त्यांनी काय केलं की काही फिल्म्स वगैरे दाखवायचा प्रयत्न केला नरेंद्र मोदीजींच्या विरोधात, हिंदुत्वाच्या विरोधात,
आणि त्यांना त्या संस्थेने काढून टाकलं. मग त्याबद्दल आंदोलन सुद्धा झालं, उच्च न्यायालयापर्यंत प्रकरण नेलं. तुम्ही शिकायला आलाय, वर्षाला तुम्ही 15-15, 20-20 लाखाच्या शिष्यवृत्त्या घेताय, हे धंदे कशाला करताय? म्हणजे यांचे विचार किती प्रखर आहेत पहा. म्हणजे तिकडे शिकायचं आणि मग इथं नोकऱ्या करायच्या आणि हळूहळू भारत ताब्यात घ्यायचा, आमचा हिंदुस्थान ताब्यात घ्यायचा, असं हे चालू आहे. त्यामुळे ही जी कंपनीची ह्या ज्या ऍक्टिव्हिटी आहेत, मगाशी मी म्हटल्याप्रमाणे 37 लाख कोटींचा त्यांचा कारभार आहे, उलाढाल आहे, एवढ्या मोठ्या संख्येने एम्प्लॉई आहेत आणि आपल्या सरकार अक्षरशः आज काय झालं की सरकारकडे कर्मचारी कमी आहेत, परंतु सरकारच्या कर्मचाऱ्यांपेक्षा सगळा कारभार ही कंपनी चालवते. महाराष्ट्रामध्ये सुद्धा जवळपास 35 ते 40% सरकारचा कारभार हीच कंपनी चालवते. त्यामुळे या कंपनीला जबाबदार आपण नाही धरलं तर आपण सगळेच एका छायाखाली वावरतो आहोत आणि ती दहशतीची छाया आहे. केवळ कोणाला तरी नफा मिळवायचा आहे, कोणाला तरी कॉन्ट्रॅक्ट मिळवायचा आहे म्हणून राष्ट्रीय सुरक्षेची तडजोड होता कामा नये आणि याबाबत कुठची बोटचेपी भूमिका आपण घेता कामा नये. म्हणजे तो मुस्लिम आहे की तो मालक पारशी आहे की हिंदू आहे, मला देणं घेणं नाही आहे. देशाच्या सुरक्षेचा प्रश्न आल्यानंतर आपण पण पाहणार, ज्या वेळेला देशाची सुरक्षा येते आपण सगळे नियम पाळतो ना. कोरोनाच्या काळात पाळले, हो. आता पाळले, मग बड्यांसाठी ते नियम का असू नयेत, असायलाच पाहिजे. त्यामुळे त्यांनी ते पाळले पाहिजे. नक्कीच सर, तुम्ही सांगितल्याप्रमाणे या प्रकरणाची व्याप्ती खूप मोठी आहे आणि सुरक्षेशी कुठल्याही बाबतीत म्हणजे तडजोड होता कामा नये आणि या संपूर्ण प्रकरणाची नीट चौकशी व्हावी अशी अपेक्षा आपण या मुलाखतीच्या निमित्ताने व्यक्त करूया. तुम्ही या संपूर्ण प्रकरणाची आम्हाला माहिती सांगितलीत आणि नेमका याचा संबंध कुठे कुठे आणि याचे धागेदोरे कुठे कुठे जोडलेले असू शकतात हे सुद्धा सांगितलं. त्यासाठी मनापासून धन्यवाद. धन्यवाद ताई. तुम्हाला ही मुलाखत कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी हिंदुस्तान पोस्टला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.